मी सुद्धा काहीतरी करू शकतो. या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय काय आहे बघूया. आज सखी सह्याद्रीचा आपला विषय आहे जाणता राजा. हा आपला जाणता राजा, त्याचे गुण किंवा त्यांनी जो इतिहास घडवला, त्याचा वारसा जो आपण पुढे नेतोय, त्याचं जे अस्तित्व आहे त्या इतिहासाचं, त्याच्यासाठी आपण काय काय करतोय, या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलत असताना आपण दोन पाहुण्यांना आज आमंत्रित केलंय. त्यांची ओळख करून घेऊया. आपल्या बरोबर आहेत प्रोफेसर डॉक्टर अनघा राणे. नमस्कार. नमस्कार. तुमचं कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. मॅडम उपप्राचार्य आहेत KM अग्रवाल कॉलेज कल्याण, इथून ते आले आहेत आणि इतिहासाच्या त्या प्राध्यापिका आहेत. त्यामुळे एकंदरीतच महाराजांचा इतिहास, त्यांचे गुण, त्यांचे गुणवैशिष्ट्य, वेगवेगळ्या कालखंडामध्ये त्यांचे गुण कसे आपल्यापर्यंत येतात आणि ते आपल्यासाठी कसे प्रेरणादायी ठरू शकतात, या सगळ्याबद्दल मॅडम आपल्याला सांगणार आहेत. आणि आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत स्वप्नील पवार. त्यांचं सुद्धा स्वागत करूया. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. गड किल्ले अभ्यास त्याचं करत असताना त्यांचं संवर्धन कसं करायचं, किंवा कुठल्याही गडावर किल्ल्यावर आपण गेल्यानंतर एक शिवरायांचे भक्त किंवा शिवरायांचा वारसा पुढे नेणारे म्हणून आपण काय काय केलं पाहिजे, या सगळ्याबद्दल ते माहिती देणार आहेत. आणि किल्ले स्वच्छ कसे ठेवायचे, त्यांचं संवर्धन कसं करायचं, याबद्दल सुद्धा ते आपल्याला सांगणार आहेत. त्यात त्यांचं काम आहे. 10-12 वर्ष सातत्याने तुम्ही या कामामध्ये आहात. अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती, चर्चा आजच्या कार्यक्रमात होणार आहे. तुम्हाला सुद्धा जर काही सांगायचं असेल तर जरूर फोन करा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 एसटीडी कोड. जी मंडळी मुंबईच्या बाहेरून बोलणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जी बोलणार आहेत त्यांच्यासाठी फोन करतो तेव्हा काही गोष्टींची काळजी आपण नेहमीच घेत असतो. आजचा जो आपला विषय आहे त्या अनुषंगाने जर प्रश्न विचारले तर वेगवेगळ्या गोष्टींची माहिती नेहमी आपल्याला मिळते. त्यानंतर मोबाईलच्या माध्यमातून जर बोलणार असाल, अशा ठिकाणी जाऊन आपण बोलणार आहोत जिथे नेटवर्क उत्तम येतं, जेणेकरून आपला आवाज मध्ये मध्ये कट होणार नाही. आणि फोन जेव्हा कराल तेव्हा प्रश्न विचारताना टीव्हीचा आवाज आपण शक्यतो बंद ठेवू, म्हणजे एको येणार नाही, तोच आवाज पुन्हा येणार नाही, सलगता येईल. त्याच्यात छोट्याशा गोष्टी आहेत, त्या जर सांभाळल्या तर वेगवेगळे विषय, वेगवेगळी माहिती आपल्यापर्यंत नेहमीच पोहोचत असते. दोघांचंही पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत करते. आज खूप महत्वाचा दिवस आहे आपल्या सगळ्यांसाठी. चर्चेची सुरुवात करत असतानाच मॅडम तुम्हाला असं विचारायचंय की जेव्हा आपण शिवरायांचे गुण म्हणतो, ते जर आपण मोजायला गेलो तर ते मोजता येण्यासारखे नाहीच. तरी सुद्धा जर आपण त्याच्यावर बोलायला गेलो तर कुठली गुणवैशिष्ट्ये अशी आहेत जी आजही तितकीच लागू पडतात, जी त्यांनी त्या काळामध्ये स्वतः डेव्हलप केली होती? नमस्कार. शिवाजींचं पुण्यस्मरण करून मला खरोखर ही संधी मिळाल्याचं मी स्वतःला भाग्यवान